वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तर ती आहे भावनेची चाल, श्रद्धेचा प्रवास, भक्तीचा श्वास. कधी वारीत वय विचारत नाही. ना तिला जातपात असते, ना तिला कोणता धर्म, ना श्रीमंती ना गरिबी. इथे फक्त माऊली असते आणि तिचा नाद. एका हातात टाळ, दुसऱ्यात मृदुंग, डोळ्यात विठोबा आणि ओठांवर अभंग. मुळात पंढरीला पोहोचणे हे उद्दिष्ट नसतंच. उद्दिष्ट असतं स्वतःच्या आतल्या विठ्ठलाला जागं करणं. कोण म्हणतं देव मंदिरात असतो, तर तो इथे आहे, या रस्त्यांवर चालणाऱ्या पावलांमध्ये, या टाळांच्या नादात, या तुळशीच्या कुंडीत आणि या अखंड ज्ञानबा तुकारामच्या घोषात. वारी म्हणजे काय हे कधीच समजलं नाही, पण जेव्हा विठोबाचं दर्शन होतं तेव्हा अश्रूंच्या रूपात उत्तर मिळून जातं. आजोबा दरवर्षी वारीला जातात. मी विचारलं, आजोबा एवढं चालता कसं, थकत नाही का? ते फक्त हसल्याने म्हणाले, बाळा, शरीर थकतं पण श्रद्धा चालत राहते. वारी संपते पण विठ्ठल मनात घर करतो. कारण विठ्ठल मंदिरात नाही, तर तो असतो चालणाऱ्या प्रत्येकाच्या शरीरात. या वारीत देवाला पाहिलं नाही, पण देवाला नक्कीच अनुभवलं. ठेविले सकार कटेवरी, उभा राहिला विटेवरी, गंध चंदनाचा भाळी तुझिया सावळ्या